नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिला मार्च हप्त्याची वाट पाहत आहे. तसेच यावेळेस 3,000 मिळणार की 1,500 मिळणार, यावेळेचा जो हप्ता हा 3,000चा मिळणार की 1,500चा मिळणार, याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज 16 एप्रिल आलेली असून मार्च हप्त्याचा GR अजूनपर्यंत आलेला नाही. त्याचा अर्थ असा की मार्च हप्त्याचं वितरण पण मागच्या महिन्याप्रमाणे यावेळेस उशिरा होणार आहे. तर GR जो आहे हा 20 किंवा 21 एप्रिलपर्यंत येण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा महिलांनो, 20 किंवा 21 एप्रिलपर्यंत हा GR जाहीर केला जाणार आहे. आणि GR जाहीर झाल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 दिवसांनी म्हणजे 27 किंवा 28 किंवा 29 या दरम्यान वाटपाला सुरुवात होणार आहे. GR आल्यानंतर 5-7 दिवस या ठिकाणी वितरणाला लागतातच. तर मार्च महिन्याचे जे वितरण आहे हे 27, 28 किंवा 29 या 3 तारखेमध्ये होण्याची शक्यता आहे. GR आला त्यानंतर 5-7 दिवसात वितरणाला लगेच सुरुवात या ठिकाणी केल्या जाते. तर महत्त्वाचं की तुम्हाला 1,500 येणार की 3,000 येणार. तर महिलांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, फक्त 1,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. मार्च हप्त्याचे जे वितरण आहे फक्त 1,500 होणार आहे, कारण सोबत तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता येणार नाही. एप्रिलचे जे पैसे हे तुम्हाला मेच्या शेवटी मिळेल, पण मार्चचा जो हप्ता आहे हा तुम्हाला एप्रिलच्या शेवटी या ठिकाणी पाठवलं जाणार आहे. ते पण 1,500 रुपये. त्या महिलांची KYC चुकलेली आहे, त्यांनी आतापर्यंत आपली KYC केली नसेल, त्यांनी लवकर आपली KYC करून घ्या. 30 एप्रिलची अंतिम तारीख आहे. जर तुम्ही आपली KYC आता केली नाही तर तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाऊ शकते. म्हणून लवकर या ठिकाणी आपली KYC करून घ्या. ते महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.